मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात कडक कारवाईचा इशारा देण्यात येतोय. ही बातमी सगळ्यात महत्वाची अशी बातमी समोर येते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. यामध्ये थकीत करदारांना पालिका नोटीस पाठवून थकबाकी भरावी, नाहीतर मालमत्ता सील किंवा जप्त होईल असं देखील सांगितलं जात आहे. पाणी पुरवठा हटवला जाईल असा कठोर शब्दांमध्ये इशारा देण्यात येतोय. आतापर्यंत अनेक मालमत्ता जप्त केली गेली आहे. काही ठिकाणी पाण्याचं कनेक्शन देखील तोडलं गेलंय. केडीएमसीने 2025 आणि 26 अशा आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर वसुलीसाठी जवळपास 500 कोटींची उद्दिष्ट ठेवलं होतं. त्यापैकी सुमारे 300 कोटींची वसुली देखील करण्यात आली आहे. उर्वरित थकबाकी आता वसुलीसाठी जोरदार कारवाई केली जाते. अधिकाऱ्यांनी थकबाकीदारांना नोटीसा दिल्या असून कर न भरल्यास पुढील कायदेशीर पावलं उचलण्याची सूचना देखील दिली आहे. दरम्यान ऑनलाईन पेमेंट सुविधा देखील दिली जाते. 31 मार्च 2026 पर्यंत कार्यालय खुली ठेवून करदात्यांना थकबाकी भरण्याची सवलत देखील दिली गेली आहे. मालमत्ता कर ही महानगरपालिकेचा एक महत्वाचा आणि महसूल स्रोत आहे. दरम्यान येत्या आठवड्यात वसुलीची प्रक्रिया आणखी तीव्र केली जाईल असं देखील महामंडळाने म्हटलंय. शुल्क भरताना नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी केडीएमसीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पेमेंट सुविधा प्रदान केली आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत आठवड्याच्या शेवटी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरी उपयोगिता केंद्र खुली देखील ठेवली गेली आहेत असं देखील म्हटलं जातंय. ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडणाऱ्या करदात्यांना आता 2% सूट मिळते. त्यामुळे लवकरात लवकर करदात्यांनी त्यांचे शुल्क भरावं असं देखील म्हटलं जात आहे.